मूर्तिजापूर तालुक्यातील प्रगती शेतकरी मंडळ मूर्तिजापूर, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनमंच नागपूर, आंतरभारती पुणे, न्यू यंग क्लब, फार्मर्स ग्रुप, यंग बॉईज क्लब यांच्या वतीने आठवण मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। आम्ही सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर सभेत दिले होते। तेव्हा येत्या अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी निधीची तरतूद करून कर्जमाफीची घोषणा करावी, अन्यथा मूर्तिजापूर तालुक्यातील 150 गावातील शेतकरी तहसील समोर दररोज उपोषणाला बसतील, गरज पडल्यास उच्च न्यायालयाचाही दरवाजा ठोठावू असा इशारा यावेळी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी दिला आहे। शेतीची कमी झालेली उत्पादन क्षमता, अतोनात वाढलेला उत्पादन खर्च, मिळत नसलेला पीक विमा, अनियमित निसर्ग, वन्य प्राण्यांकडून होणारी पिकांची नासाडी, हमीभावापेक्षाही शेतमालाला कमी भाव असलेला बाजारभाव, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी विरोधी कायदे, पिकाला नसलेल्या हमीभावाचा कायदा यामुळे शेती व्यवसाय हा अतोनात तोट्याचा झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवरती राज्य शासनाने तात्काळ तोडगा काढण्याची मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर, अकोला। सरकारला हे करून द्यायची होती की निवडणुका लागण्याच्या अगोदर सरकारने म्हटलं होतं की आमची जर पुन्हा सत्ता आली तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, त्यांच्यावरची कर्ज माफ करू। आज ते सत्तेत बसूमध्ये 4-5 महिन्याच्या वर काळ झालेला आहे, मात्र त्या संदर्भात चकार शब्दही सरकार काढायला तयार नाही। होऊ शकते सरकार फार बिझी असेल, त्यांना आठवण राहत नसेल, म्हणून आठवण द्यायसाठी एवढे शेतकरी आज इथे आलेले आहेत। मला लक्षात इथे जवळपास 200 शेतकरी 200 गावातून हजर आहेत, प्रत्येक गावातले 1-1, 2-2 शेतकरी आहेत। आणि जर 17 मार्चपर्यंत जर सरकारने कर्जमाफीची घोषणा केली नाही तर मग मात्र आम्ही परिस्थिती काय होईल हे सरकारला सांगू शकत नाही। याचा इशारा आणि आठवण देण्यासाठी आम्ही आज इथं आलो। पुढची भूमिका साधं सरळ आहे, आम्ही गावोगाव जाऊन जागरण करू, प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना जाऊन सांगू की तू होता असं काय, झालं असं काय आणि होणार काय। तू काय होता पहिले, हा बँकेत डिपॉझिट ठेवणारा शेतकरी होता, आता तो कर्जबाजारी काढतोय, पुढे जाऊन त्याला आत्महत्या करावी लागणार आहे, त्याच्या कुटुंबाला आत्महत्या करावी लागणार आहे। त्याच्यामुळे येणारे भयान परिस्थिती त्याला व्यवस्थितपणे समजून सांगण्यासाठी आणि जे आज नोकर आहेत आमचे ते आमच्या उरावर बसलेले आहेत, आमच्या बोडख्यावर बसलेले आहेत आणि शेतकरी जो अन्नदाता होता तो आता आत्महत्या करणारा झालेला आहे। ही परिस्थिती अत्यंत विदारक आहे आणि ही गावखेड्यातल्या पोरांना, शेतकऱ्यांना, लोकांना समजून सांगितल्याशिवाय याच्यावरून उत्तर निघणार नाही। जर सरकार कुंभमेळ्यामध्ये जाणाऱ्या लोकांना 25 लाख रुपये देऊ शकते मेलेल्या लोकांना, आणि तर सरकारच्या नालायकपणाच्या धोरणामुळे आम्ही आत्महत्या जेव्हा करतो शेतकरी, त्याच्या कुटुंबियांना साधं माहिती सुद्धा देणे किंवा त्यातल्या 100 पैकी 25 लोकांना लाख रुपये फक्त देते, हे चुकीचं आहे। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक कुटुंबियाला म्हणजे प्रत्येक कुटुंबाला 25 लाख सरकारने द्यायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। आजचा आठवण मोर्चा होता, या आठवण मोर्चातून नेमकी कुठली मागणी होती? हीच मागणी आहे। महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी करावी, शेतमालाला MSP नुसार भाव द्यावा, त्याच्यानंतर जर हे सरकार देत नसेल MSP नुसार भाव तर आम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू न पेरण्याचं आंदोलन छेडू। याच्या पुढे गहू, ज्वारी, तांदूळ, डाळी हे पेरणं आम्ही बंद करू आणि ज्या डायरेक्ट थेट खाता येत त्या वस्तू पेरण्याचं आंदोलन याच्या पुढे करू। याची शासनाने दखल घ्यावी व अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मंजूर करण्याचा प्रयत्न करावा।